ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायली, अर्जुन आणि चैतन्यपासून. तर आता इथे चैतन्य म्हणतो, "ह्या पेंडंटबद्दल अजून काय माहिती आहे आपल्याकडे?" असं म्हणतो आता चैतन्य. एवढीच मिळाली की पेंडंटचं वजन किती आहे? हे ज्या कारागिराने बनवलं त्याचं नाव, 8 ऑगस्ट 1995 ला घेतलं गेलं. काय-काय असं म्हणतो आता चैतन्य. तर मग आता सायली सांगायचं थांबते. तारीख काय म्हणाली सायली वहिनी तू? असं म्हणतो तो. तर मग ती म्हणते 8 ऑगस्ट 1995. 8 ऑगस्ट 1995 असं म्हणतो आता चैतन्य. तू इतका शॉक का झालास? असं म्हणतो आता अर्जुन त्याला. अरे ही साक्षीची बर्थडे आहे असं म्हणतो आता चैतन्य. व्हॉट? काय? असं म्हणतात आता अर्जुन आणि सायली. तर आता चैतन्याला आपले जुने दिवस आठवतात आणि साक्षीबरोबर घालवलेले दिवस आठवतात. तर त्याला आठवतं की साक्षी त्याला म्हणते की "काय बॉय मिळाली का पॉवर बँक?" असं विचारते ती त्याला. "नाही पॉवर बँक तर नाही, तर तुझा इथे भंगार गोळा करून ठेवलाय ना, त्यात बघ मला काय सापडलाय." असं म्हटलेलं असतो चैतन्य आणि तिला ते दिलेला असतोय. "कोणाचा आहे हा आता जुना फोटो?" असं म्हटलेला असतो चैतन्य. "काय भंगार का काय?" असं म्हणते आता साक्षी. "आईचा फोटो आहे माझा," असं म्हटलेली असते साक्षी. तर मग आता चैतन्य "अरे बापरे!" असं म्हटलेलं असतो. तर आता हे सगळे जुन्या गोष्टी आहेत आता आठवत असतात चैतन्याला त्या. "सॉरी यार, मी बघितलंच नव्हता चेहरा तर त्यामुळे कळलं रे," असं म्हणतो तो. "आय नो चैतन्य, मला सुद्धा नीटचं काही आठवत नाहीये रे," असं म्हणते आता साक्षी. "म्हणजे मी खूपच तान्ह बाळ होते तेव्हा मला आई सोडून गेली," असं म्हणते साक्षी. "पण सगळे म्हणतात की खूप छान, सरळ, छान होती ती," असं म्हणते साक्षी. "कालिंदी," असं म्हणते साक्षी. "छान दिसतायत एकदम. कालिंदी शिखरे," असं म्हणतो आता चैतन्य. "अरे नाही हां, कालिंदी शिखरे नाही. ती आपल्या माहेरचंच आडनाव लावायची. कालिंदी महाडिक," असं म्हणते आता साक्षी. तर आता चैतन्यला आठवतं आणि मग तो म्हणतो आता की "त्या बाईचं नाव काय म्हणालीस तू?" असं विचारतो तो. तर आता सायली आणि अर्जुन आठवण करतात आणि म्हणतात की "कालिंदी महाडिक" म्हणून. तर चैतन्य म्हणतो "कालिंदी महाडिक? त्यांचं काय?" असं म्हणते आता सायली. तर मग आता चैतन्य म्हणतो "हे साक्षीच्या आईचं नाव आहे. त्या त्या लग्नाआधीचं नाव लावायचे," असं म्हणतो आता चैतन्य. "फॅन्टास्टिक. आता सगळे डॉट्स आम्हाला हवे तसे जोडतायत," असं म्हणतो आता अर्जुन. "एसच्या डिझाईनचं पेंडेंट म्हणजे साक्षी शिखरे आणि ती बाई जिने पेंडेंट गिफ्ट केलं. कालिंदी महाडिक म्हणजेच साक्षीची आई आणि तिच्या बर्थडेसाठी तिने ते गिफ्ट साक्षीला दिलं. ग्रेट," असं म्हणतो आता अर्जुन. तर मग आता इथे प्रिया सायली अर्जुनच्या खोलीच्या बाहेर आता ती थांबलेली असते आणि आता कान लावून ऐकायचा प्रयत्न करते की अर्जुन आणि सायली काय बोलतायत ते ऐकण्यासाठी. "म्हणजे कोल्हापूर हे साक्षीचा आजोळ असेल का?" असं म्हणते आता सायली. तर मग आता इथे बाहेरून प्रिया मात्र हे सगळं ऐकतच असते. "हो हो, मी साक्षीच तोंडातून 1-2 वेळा कोल्हापूरचा उल्लेख ऐकलाय," असं म्हणतो आता चैतन्य. "म्हणजे जे रस्ते वेगवेगळ्या ठिकाणाहून निघाले तसं आपल्याला वाटत होतं ती सगळे साक्षीपाशीच येऊन थांबलेत," असं म्हणते आता सायली. तर आता अर्जुन म्हणतो "साक्षी महिपत शिखरे." म्हणून. तर प्रिया बाहेर थांबून हे सगळं ऐकतच असते. तर आता प्रिया म्हणते "सायलीने साक्षीचं नाव का घेतलं? केसबद्दल काहीतरी नवीन पुरावा यांच्या हाती लागलाय की काय?" असं म्हणते आता प्रिया. तर आता तेवढ्यातच कल्पना आपल्या रूमच्या बाहेर येते आणि कल्पना बघते की प्रिया लपून-छपून सायली आणि अर्जुनच्या खोलीमध्ये ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर आता कल्पना ओरडते "तन्वी" म्हणून. "आई," असं म्हणते आता प्रिया. "अगं काय चाललंय तुझं?" असं म्हणते आता कल्पना. तर मग हा आवाज ऐकून अर्जुन सुद्धा वळून बघतो. तर मग आता प्रिया म्हणते "अगं आई, मी तर तुलाच शोधत होते," असं थाप मारते आता प्रिया. "तू मला तुझ्या खोलीत दिसली नाहीस म्हणून मला वाटलं तू अर्जुनच्या खोलीत असशील," असं थाप मारते आता प्रिया. "म्हणून का असं कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करायचा का?" असं म्हणते कल्पना. "अगं तन्वी, चोरून असं कुणाचंही बोलणं ऐकायचं नसतं," असं म्हणते कल्पना. "अगं तुला हे सगळं माहित नाही का?" तर आता प्रिया म्हणते "नाही गं, चोरून मी ऐकत नव्हतेच. खरंच मी तुला शोधत होते," असं म्हणते आता प्रिया आणि थाप मारते. "ठीक आहे गं, तू मलाच बोल गं," असं म्हणते आता प्रिया. "हे नवरा बायको खोली बंद करून तासनतास बोलत बसतात हे चालतं तुला," असं म्हणते आता प्रिया. "पण प्रेक्षक सांगा हे काय आहे मुद्दा? म्हणजे नवरा बायको तर बसणारच ना एकमेकांशी बोलत. कसला मुद्दा काढला ह्या प्रियाने मूर्खणे? तिच्या पोटात दुखते अर्जुन सायली एकत्र बसतात म्हणून." "तन्वी, हे बघ आपल्या घरात ना प्रत्येकाला प्रायव्हसी आहे," असं म्हणते कल्पना आणि सांगते प्रियाला. "आता उद्या तुझं आणि अश्विनचं बोलणं कुणीतरी तुझ्या रूमच्या बाहेर थांबून बोललं तर तुझ्या रूमच्या बाहेर थांबून कुणीतरी ऐकलं तर तुला चालणार आहे का ते?" असं विचारते आता कल्पना तिला. तर आता आतमध्ये अर्जुन म्हणतो "हा तर मम्माचा आवाज आहे ना?" म्हणतो तो. "हे बघ प्रिया, मी काय त्या मुलीच्या चुका पोटात घालणार नाही आहे, पण तू आता तिच्यापेक्षा जास्त चुका करू नकोस," असं म्हणते कल्पना प्रियाला. "अर्जुनच्या बायकोशी ना माझं पटतं ना तुझं पटतं, म्हणून मी तुझ्या ह्या वागण्याला कधीही पाठीशी घालणार नाही," असं म्हणते कल्पना. "कळलं?" असं म्हणते आता कल्पना. "आई तुला खरंच वाटतं का?" असं थाप मारायला लागते प्रिया. तर मग आता तेवढ्यातच अर्जुन खोलीचा दरवाजा उघडतो. "मम्मा काय झालं?" असं विचारतो होता अर्जुन.
तर आता कल्पना म्हणते, तन्वी तुमच्या दाराच्या बाहेर चोरून ऐकण्याचा प्रयत्न करत होती असं म्हणते कल्पना. वाव, फॅन्टॅस्टिक. ही गोष्ट आम्हाला तर माहितच होती असं म्हणतो अर्जुन. पण आता मम्माला सुद्धा कळली असं म्हणतो तो. मी तिला समज दिली आहे, पण घरचे वाद एवढ्या थराला नेऊ नका असं म्हणते आता कल्पना. थोडीशी डिग्निटी ठेवा असं म्हणते कल्पना. तन्वी, हे तुझ्यासाठी होतं हा, आमच्यासाठी नाही असं म्हणतो आता अर्जुन. आई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच असं म्हणत असते प्रिया. तर आता कल्पना हात करते आणि तिला थांबवते. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं म्हणतो आता अर्जुन. असं मी म्हणालो असतो, पण त्यात कुत्र्याचं इन्सल्ट होईल ना असं म्हणतो होता अर्जुन. किती क्यूट असतात ना ते, किती क्यूट असं म्हणत होता अर्जुन. आणि मुळात इमानीने प्रामाणिक पण असतात असं म्हणते सायली. अर्जुन, तुझ्याकडे लहानपणी तो भावला होता काय रे असं म्हणतो होता चैतन्य. तो ना कितीही डोक्यावर पडला तरी उभं राहायचा असं म्हणतो आता चैतन्य. तर आता अर्जुन म्हणतो, हिट मी. हा, करेक्ट असं म्हणतो चैतन्य. मी त्याला निर्लज्ज भावला म्हणायचो असं म्हणतो होता चैतन्य. ही निर्लज्जच आहे असं म्हणतो होता अर्जुन. आणि परत आता सायली, अर्जुन आणि चैतन्य आत जातात बेडरूमच्या अर्जुनच्या. आणि मग आता ते दरवाजा लावतात आणि बोलायला सुरुवात करतात परत. अहो, त्या प्रियाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना असं म्हणते आता सायली. आपल्याला इतका महत्वाचा पुरावा सापडलाय हे तिला कळायला नको असं म्हणते आता सायली. तिने काही ऐकलं नसेल, कारण ऐकलं असतं तर ती असं गप राहिली नसती. उलट आपल्याला 4 गोष्टी सांगितल्या असत्या आणि आपल्याला काय तर बोलली असती ती असं म्हणतो होता अर्जुन. करेक्ट. बरं बरं, मी आता निघतो असं म्हणतो चैतन्य. आज आपलं जे काही डिस्कशन झालंय ते सगळं नोट डाऊन करून ठेवतो असं म्हणतो चैतन्य. आणि बाय म्हणून तो निघून जातो आता. तर आता प्रिया आपल्या खोलीत येते संतापत. तर आता प्रिया म्हणते की त्या कल्पीला नको तिकडे तळमळायची काय गरज होती. नको तिकडे अक्कल पाजळत असते. त्यांना ना परत पूर्वीसारखं गोडगोड बोलून घोळात घ्यायला हवं असं म्हणते आता प्रिया. पण तेच तर झेपत नाही मला ना आता असं म्हणते प्रिया. इतके महिने मी छान सुनेचं नाटक सुरू ठेवलंय, पण आता नाही सण होत मला असं म्हणते प्रिया. इथे तर त्या सोबतदाराचं थोबाड जरी दिसलं तरी ना तरी संताप येतो मला. पेशन्स जातात माझे असं म्हणते ती. पण बस एकदा का त्या सुभेदारांची इस्टेट माझ्या नावावर झाली ना, मग मी कशी एकेकाला लात मारून घराबाहेर काढेल. तर आता इकडे सायली आणि अर्जुनला परत दाखवले. तर मग आता सायली म्हणते, चेतन भाऊजींना साक्षीच्या वैयक्तिक गोष्टी चेतन भाऊजींना माहिती आहे ह्याचा आपल्याला खूप उपयोग होतोय ना असं म्हणते आता सायली. त्या कालंदी महाडिकचं कोडं सॉल्व्ह झालं तरी प्रॉब्लेम आहेच असं म्हणतो आता अर्जुन. कुठला असं म्हणते आता सायली. हा, सोन्याचा तुकडा साक्षीच्या आईने हे पेंडेंट तिच्या बर्थडेला घेतलं हे आपल्याला समजलं. आता कोर्टात हे कसं प्रूव्ह करायचं की साक्षी अजूनपर्यंत ते पेंडेंट वापरत होती असं म्हणतो अर्जुन. आणि त्याच पेंडेंटचा तुकडा आपल्याला आश्रममध्ये सापडला, हे कसं प्रूव्ह करायचं असं म्हणतो अर्जुन. पण हे कसं सिद्ध करायचं असं म्हणते आता सायली. हा तुकडा त्या दुसऱ्या तुकड्याशी मॅच करावा लागेल असं म्हणतो आता अर्जुन. पण साक्षीकडे बरेच दागिने असतील असं म्हणतो अर्जुन. एखादं पेंडेंट तुटल्यावर तो उरलेला अर्धा भाग तो स्वतःकडे का ठेवेल असं म्हणते आता अर्जुन. तिने टाकून दिलं असेल तर असं म्हणतो अर्जुन. काही काय हे हिरेसडीत दागिना आणि पेंडेंट कोणी कशाला टाकून देईल असं म्हणते आता सायली अर्जुनला. ती तिच्याकडे ठेवणारच ना ते, भलेही ती वापरत नसेल पण तिने ठेवलं असेल ते महागातला येते असं म्हणते आता सायली. महाग तुझ्या आणि माझ्यासाठी, मैपत चिकरेच्या मुलीला काही फरक पडत नाही असं म्हणतो अर्जुन. पण तरीही तिने त्या पेंडेंटचा अर्धा तुकडा स्वतःकडे ठेवलाय का हे शोधायचा प्रयत्न तरी करायला हवा आपल्याला असं म्हणते सायली. ऑफकोर्स करूया आपण, पण जरी ते पेंडेंट सापडलं तरी सुद्धा एक प्रॉब्लेम आहेच असं म्हणतो आता अर्जुन. आणखी एक असं म्हणते आता सायली. तुला आठवतंय आम्ही आश्रममध्ये गेलो होतो तर आपल्याला तिकडे जे काही पुरावे सापडले ते आम्ही पोलीस स्टेशनमध्ये सबमिट केले होते, ते अगदी डिस्ट्रॉयड झाले होते असं अर्जुन म्हणतो. तर मग आता सायलीलाही आठवतं. तर ती म्हणते, नक्की काय झालंय, आगीबद्दल काय बोलत होता. पोलीस स्टेशनच्या रूममध्ये आग लागली असं म्हणतो होता अर्जुन. आणि आपण सबमिट केलेले सगळे पुरावे जळून गेले, फक्त ह्या सोन्याचा तुकडा आणि ते कार्ड, व्हिजिटिंग कार्ड आपल्याकडे ठेवलं होतं म्हणून सेफ राहिलं असं म्हणतो होता अर्जुन. आता हे फ्लॅशबॅक्स मधनं सगळं आठवत असतं त्यांना. पोलिसांना फक्त 5 एव्हिडन्स दिले आपण आणि ह्या सोन्याचा तुकडा माझ्याकडे ठेवून घेतला होता मी असं म्हणतो अर्जुन. पण आता कोर्टामध्ये कसं सांगायचं की हे 2 पुरावे आपण आपल्याकडे कशाला ठेवून घेतलं होतं ते असं म्हणतो होता अर्जुन. तर आता कसं सांगणार कोर्टामध्ये की आपण हे 2 पुरावे आपल्याकडे ठेवून घेतले होते ते असं म्हणतो होता अर्जुन. जरी हा पेंडेंटचा तुकडा ह्या पेंडेंटशी मॅच झाला तरी हे प्रूफ म्हणून कोर्टात दाखवायचं कसं असं म्हणतो होता अर्जुन. तर आता इथे सकाळ झालेली असते आणि सायली मात्र किचनमध्ये पालक साफ करत असते. साक्षीने ते पेंडेंट ठेवलंय की टाकून दिलंय असा विचार करत असते आता सायली. कसं कळणार, ते जर आपल्याकडे ठेवलं असेल तर ते घरात कुठेतरी असणारच ना असं म्हणते आता सायली. पण महिपाच्या घरात शिरणं अशक्य आहे असं म्हणते आता सायली. सायली ताई, हे बघा केवढी भाजी शिल्लक राहिली आहे असं म्हणते आता विमल सायलीला. परवा केलेली वांगी बटाट्याची भाजी सुद्धा संपली नव्हती ना असं म्हणते आता सायली. हो ना, तुम्ही ती गवाराची भाजी केली होती तेव्हा सगळ्यांनी घरातल्यांनी आवडीने खाल्ली असं म्हणते आता विमल. फक्त काय असं म्हणते आता सायली. फक्त तन्वी त्यांनी ती अजिबात वाढून घेतली नव्हती असं म्हणते आता
विमल. अहो त्यांच्या आवडीच्या भाजी नसल्या ना तर त्या हाती लावत नाही असं म्हणते आता विमल. मग ते काय ते ऑनलाईन पिझ्झा मागवतात आणि खातात असं म्हणते विमल आता. मग त्यांच्या वाटणीचं सगळं अन्न शिल्लक राहतं असं म्हणते विमल. तिला एवढंही लक्षात येत नाहीये की ही भाजी शिळी झाल्यावर कुणाला तरी खावी लागणार आहे, नाहीतर ती वाया तरी जाणार आहे असं म्हणते आता सायली. आपल्या घरात आपण अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही असं म्हणते सायली. आणि आता हे मला प्रियाला सांगावंच लागणार आहे असं म्हणते आता सायली. सायली ते अहो जाऊ द्या ना, त्या नेहमी तसंच करत राहणार आहे असं म्हणते आता विमल. तर आता सायली जोरजोरात प्लेट आपटायला लागते स्पून सोबत आणि जोरजोरात आपटायला लागते. तर आता विमल म्हणत असते सायली ताई म्हणत. तर आता सगळे हॉलमध्ये गोळा होतात. प्रताप, अर्जुन, कल्पना, प्रिया वगैरे सगळे गोळा होतात. थांब थांब, हे काय सकाळी ठणाना लावलायस का असं म्हणते आता प्रिया. इथे कान फुटले माझे असं म्हणते प्रिया. तू वेळच अशी आणलीस की मला ठणाना करावा लागतोय असं म्हणते आता सायली. अरे एवढं काय झालंय असं म्हणते आता पूर्णाची. तर सांगते पूर्णाची असं म्हणते आता सायली. विमल ताई जरा कालच्या भाजीचा बाऊल आणता असं म्हणते आता सायली. तर आता तो बाऊल घेते सायली. ही बघा ही कालची दोडक्याची उरलेली भाजी असं म्हणते सायली. बाबा तुम्हाला दोडका आवडत नाही तरी पण तुम्हाला मी ही भाजी वाढल्यावर तुम्ही संपवली असं म्हणते आता सायली. आणि आपल्या घरात कुठलंही अन्न ताटात वाढल्यावर नावं न ठेवता खाल्लं जातं असं म्हणते सायली. हो की नाही असं म्हणते आता सायली. नेमका पॉइंट काय आहे असं म्हणून विचारतो आता बावट अश्विन. हाच स्किन आवडते आहे म्हणून तुमच्या बायकोनी भाजी खाल्ली नाही आहे असं म्हणते सायली. आणि हल्ली रोज रोज ती तेच करायला लागली असं म्हणते आता सायली. अरे पण ह्याला काय अर्थ आहे असं म्हणते आता प्रिया. म्हणजे मला आवडत नसेल तर मी कशी बशी करून खायची का ती असं म्हणते आता प्रिया. मला काय हवं नको हे खायचं स्वातंत्र्यही नाही आहे का या घरात असं म्हणते आता प्रिया. तन्वी या घरातला नियम आहे की पानात जे वाढतील ते सगळं खायचं संपवायचं म्हणून असं म्हणतो आता प्रताप. बाबा हे असे नियम वगैरे असायला एका जेल आहे का असं म्हणते आता प्रिया. कुटुंब आहे असं म्हणते आता सायली. आणि प्रत्येक कुटुंबाचे काहीतरी नियम असतात प्रिया असं म्हणते आता सायली. आणि अन्न वाया घालायचं नाही हे काय सांगायची गोष्ट आहे का असं म्हणते सायली आता. एक काम करणं सायली, तुम्हाला असं बोरिंग ना काही वाढूच नकोस असं म्हणते आता प्रिया. मी का उपाशी नाही राहणार आहे, नाहीतर काय स्वतः बनवून खाणार आहेस असं म्हणतो आता अर्जुन. दॅट्स इम्पॉसिबल असं म्हणतो तो. घरात बनलेल्या भाज्या हिला खायच्या नसतात आणि मग बाहेरचं मागवून ही खाते असं म्हणते सायली आता. हे बरोबर आहे का ग प्रिया असं म्हणते आता सायली. हे बघ काय बरोबर आणि काय चुकीचं हे मला तू सांगू नकोस असं म्हणते आता प्रिया. मी माझ्या पैशाने आणि माझ्या मर्जीने ऑर्डर जे करायचं आहे ते ऑर्डर करून खाते असं म्हणते प्रिया. त्यामुळे तू बोलूच नकोस असं म्हणते आता प्रिया. पुरे झालं आता. खाण्यापिण्यावरून वाढ नको आहेत आता असं म्हणते आता कल्पना. हा विषय बंद करा आता असं म्हणते आता कल्पना. हा विषय संपवायचाच आहे आई असं म्हणते आता सायली. पण त्याआधी एक गंमत करूया का असं म्हणते आता सायली. हवं तर उपक्रम समजा आपण आता सगळेजण आपल्या बागेत जाऊया असं म्हणते सायली. हे असले फडतूस उपक्रम वगैरे मी काय करणार नाही हा असं म्हणते आता प्रिया. आणि घरातलं कोणीच करणार नाही असं म्हणते आता प्रिया. तर मग आता प्रताप म्हणतो तन्वी आम्ही काय करायचं ते तू ठरवू नकोस असं म्हणतो आता प्रताप. पण नेमकं काय करायचंय असं म्हणते आता पूर्णाची. तुम्ही फक्त माझ्यासोबत बागेत या पूर्णाची असं म्हणते आता सायली. बागेत असं म्हणते आता कल्पना. बागेत कशाला असं म्हणते कल्पना. नाही मला मान्य आहे असं म्हणतो प्रताप. तिच्या मनात काय ते बघूया तरी असं म्हणतो प्रताप. चालतंय मला पण आम्ही असं म्हणतो अर्जुन. पण आपण सगळ्यांनी कशाला आपला वेळ वाया घालवायचा आहे असं म्हणतो आता अश्विन. बावट असतो बाबा हो बाबा. तेच म्हणते आता प्रिया. हा माझी बायको कधी वेळ वाया घालवणारच नाही असं म्हणतो आता अर्जुन. ती जे काय म्हणते ना त्याच्यात अर्थ काहीतरी असेलच असं म्हणतो अर्जुन. ती म्हणते ना गंमत करायची म्हणून तर लेट्स एन्जॉय असं म्हणतो अर्जुन. आई तू तरी काहीतरी बोल ना, हे काय आहे असं म्हणते आता प्रिया. ही काय मनमानी आईची असं म्हणते आता प्रिया. हे बघ मी तर वरती जाते मला बाकीची बरीच कामे आहेत असं म्हणते आता कल्पना. तर आता प्रताप म्हणतो कल्पना थांब. अगं कामं काय नेहमीच आहे तसं म्हणतो प्रताप. अगं आता सायली म्हणते तर जाऊया ना बागेत असं म्हणतो प्रताप. चल ना एन्जॉय करूया असं म्हणतो तो. हे मात्र खरं आहे हल्ली आपण बागेत फिरकतच नाही असं म्हणते आता पूर्णाची. पूर्वी कसं मुलं लहान असताना ती गवतात खेळायची तेव्हा आपलं पण चालणं व्हायचं गोतावरनं असं म्हणते पूर्णाची. कल्पना आम्हाला असं वाटतं की आपण चल बाहेर जाऊया असं म्हणते पूर्णाची. चला मग आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे तर मग आता मम्मा तुला यावं लागेल असं म्हणतो अर्जुन. चला असं म्हणतो आता अर्जुन. ठीक आहे चलो असं म्हणते आता कल्पना. तन्वी तू पण चल असं म्हणते आता कल्पना. नाहीतरी इथे एकटी थांबून काय करणार आहेस चल असं म्हणते कल्पना. तर आता विमल म्हणते ताई मी पण येऊ अर्थात असं म्हणते आता सायली. हा उपक्रम घरातल्या सगळ्यांसाठी आहे असं म्हणते सायली. विमल ताई तिथे मी काहीतरी सामान काढून ठेवलंय ते घेऊन येता का असं म्हणते आता सायली. हो म्हणते आता विमल. तर आता विमल आणून ते आता मध्ये ठेवते. आणि तिथे मी काही बिया पण ठेवल्यात ते पुढी पण घेऊन ये आता असं म्हणते आता सायली. आणि विमल जाते ते घ्यायला पुढे. तर प्रत्येकाला एक एक पुडी देते आता सायली. या बियांचं आणि या वस्तूचं करायचं काय असं म्हणतो आता अर्जुन सायलीला. आज आपण सगळ्यांनी मिळून आपली बाग फक्त साफ करायची नाहीये तर थोडी शेती पण करायची आहे असं म्हणते आता सायली. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. एसचा जर आता अर्धा लॉकेट सापडला तर मग हा आपला सगळ्यात मोठा पुरावा ठरेल असं म्हणतो अर्जुन. आणि आता सायली आणि अर्जुन मात्र कारमध्ये बसलेले असतात. हे डिस्कस करतात आणि मग आता सायली ब्युटिशियन म्हणून साक्षीच्या घरी जाते. आणि मग आता इथे साक्षी बसलेलीच असते मेकअप करण्यासाठी. तर मग आता इथे सायलीची ब्युटिशियन म्हणून गेलेली असते ना तर ती खोकते जोरात. पाणी म्हणून रडते ती. तर मग आता साक्षी पाणी आणायला जाते बाहेर. तेवढ्यातच सायली लॉकेट शोधायला सुरुवात करते.
तर आता तेवढ्यातच तिला अर्जुनचा कॉल येतो आणि तो म्हणतो की पटकन ते लॉकेट शोध आणि बाहेर आहे म्हणून. तर मग आता सायली म्हणते हो मी ते शोधतीये. त्या लॉकेटचा अर्धाच भाग शोधते पण तेवढ्यातच साक्षी तिथे येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते. तर मग आता सायली तिला बघून एकदमच घाबरते. तर आता रिकॅप इथंच संपतो. तर मग आता इंटरेस्टिंग एपिसोडसाठी ह्या चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजेच सबस्क्राईब करा.